धन्यवाद. निश्चित आपण पाहू शकाल राजेश सरांचा आवाज आपण पाहिला. दुधरी विभागातील बुलंद आवाज याच्या नावाने ओळखला जातो. आपण पाहू शकाल राजेश सर शिनारी यांचा आवाज आपण ऐकला. त्यानंतर आपण पाहतोय मॅच मैदानामध्ये रेंगतय. एका साईडला आपण पाहतोय कुशिवली आणि त्याच्या विरोधात फाईट करणारी टीम वाशिवली. या दोन संघांदरम्यान बिग फाईट मॅच आपण पाहतोय. मागील सामना आपण पाहिला वाजा आणि त्याच्या विरोधात फाईट करणारा आपण पाहिला होता वरोसी संघ. मात्र तो सामना जिंकला आपण पाहिला या ठिकाणी वाजे संघानं. तर दरम्यान मॅच आपण पाहतोय वाशिवली आणि कुशिवली या दोन संघांना मध्ये बिग फाईट मॅच आपण पाहतोय. तर पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल चेंदर वाघ आणि संतोष खंडवी. कुठे असेल आपण लगेच मैदानामध्ये जा. तर दोन पंच आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल चंदर वाघ आणि लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल संतोष खंडवी. हे दोन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. मात्र फलंदाजीसाठी या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये एका साईडला आपण पाहायला गेलो तर रेवनाथ एका साईडला आपण पाहू शकाल आणि एका साईडला आपण पाहू शकाल अनिल हा फलंदाज. एका साईडला गोलंदाज पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय. यावेळी सुरेख गोलंदाजी आपण पाहू शकाल. पहिला चेंडू या ठिकाणी आपण फेकला. जनार्दन या गोलंदाजांना गुड लेंथवरती चेंडू फेकला होता. सर टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो. मात्र निर्धाव चेंडूची सांगतो होते. पहिला चेंडू इथे टॉट चेंडू फेकला जातोय. आपण पाहू शकाल काही कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का. तर पहिलं पीएमचं षटक आहे. पीएमच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जनार्दन या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण निश्चित पाहू शकाल. क्षेत्ररक्षण करणारा या ठिकाणी आपण पाहिला तर वाशिवली संघ निश्चित आपण पाहतोय आणि फलंदाजीसाठी असणारा संघ आपण पाहतोय कुशिवली हा संघ या ठिकाणी फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका साईडला रेवतनाथ आणि एका साईडला आपण पाहतोय अनिल. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मात्र गोलंदाजी फार चांगली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहिला. निर्धाव चेंडू फेकला. त्यानंतर आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर सरळ उसळी घेतोय आणि यष्टीरक्षकाच्या आतमध्ये जाऊन विसावतो. मात्र निर्धाव चेंडूची सांगतो होते. जबरदस्त गोलिंग या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गोलंदाज जनार्दन या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पंचच्या उजव्याच्या बाजूने चेंडू फेकण्यासाठी सज्ज. यावेळी आपण पाहतोय लावड अपील जरूर केली होती. मात्र पंचांचा बोर्ड आकाशाकडे. ए सिटी द फलंदाज बाद या ठिकाणी आपण पाहू शकाल. पहिला धक्का भेटतोय फलंदाजी करणाऱ्या कुशिवली टीमला. फलंदाज आपण पाहू शकाल रेवनाथ बॅट टू द पवेलियन. धन्यवाद डीजे. आपण पाहू शकाल 0 या धाव संख्येवर फलंदाज रेवनाथ मात्र माघारी येतोय. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जनार्दन या गोलंदाजाच्या माध्यमातून पीएमचं षटक आहे आणि पीएमच्या षटकामध्ये आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती. जनार्दन या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. मात्र नवी फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय अशोक हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला. पुन्हा एकदा आपण पाहतोय काय कमालीची गोलंदाजी. वारंवार निर्धाव चेंडू फेकले जात आहेत. लगातार आपण पाहिल्या तर पहिल्या षटकामध्ये जवळपास या ठिकाणी 4 चेंडू या ठिकाणी
निर्धाव चेंडू फेकले त्यामध्ये आपण पाहिला एक फलंदाजाला माघारी झाडण्याचं काम केलं गोलंदाजा जनार्दन या गोलंदाजांना पुन्हा एकदा पंचाच्या डावीकडे उजव्याकडे चेंडू फेकण्यासाठी जे आपण पाहतो या ठिकाणी यष्टीरक्षकाने थोडीशी चूक केली मात्र तोपर्यंत आपण पाहिला पंच इशारा करतात या ठिकाणी इट इज अ वाईड बॉल उजवेशीच्या बाहेरून जाणारा अवंतर चेंडू 1+1 अशा 2 धावा इथे ऍड केल्या जातील आणि 2 धावेने संघाचं अकाउंट ओपन केलं जाते आपण पाहू शकाल कुशिवली टीमच्या या ठिकाणी प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय पहिले षटक फेकत असताना गोलंदाजा जनार्दन या गोलंदाजाने जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये चालू केली आपण पाहू शकाल या षटकातील काय चेंडू शिल्लक असताना पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी बुडा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय एक धाव कंप्लीट केली जाते मात्र तोपर्यंत आपण पाहिला तर सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे 2 धावा कंप्लीट केले जातात तिसऱ्यासाठी निघाल त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण पाहिलं होतं मात्र फेकी या ठिकाणी खरा पाहायला मिळते मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात आहे निश्चित आपण पाहू शकाल पंच या धावा किती असणार 4 धावा बिटवीन द रनिंग विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते 4 धावा मैदानावरती पलून काढले जातात आणि 4 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवरती 6 धावा धावफलकावरती या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना निश्चित आपण पाहू शकाल जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये गोलंदाज जनार्दन या गोलंदाजी चांगली मैदानामध्ये पाहायला मिळते आणखीन एक डॉट चेंडू येतोय इथे पंच इशारा करतायत पहिलं षटक संपलाय पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल अवघ्या 6 धावा तोपर्यंत जाऊया आपण डीजे मास्तरांकडे षटक संपले पहिल्या षटकानंतर आपण पाहू शकाल या ठिकाणी धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल गोलंदाज दुसरे षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाजी मार्कवर मोतीराम हा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मात्र फलंदाज स्ट्राइक एंडवरती आपण पाहू शकाल फलंदाज अशोक हा फलंदाज स्ट्राइक एंडवरती आपण पाहतोय मात्र पंचाच्या भूमिकेमध्ये जवळपास विचार केला क्रिकेटचा चांगला अनुभव असणारा खेळाडू आपण पाहू शकाल सुंदर वागला आणि एका साईडला आपण पाहू शकाल संतोष खंडवीला मात्र 2 पंच मैदानामध्ये आपण पाहतोय गोलंदाज झालाय गोलंदाजी मार्कवर दुसरे षटक फेकण्यासाठी या ठिकाणी निश्चित आपण पाहायला गेलो तर मोतीराम हा गोलंदाज आपण पाहतोय थोडंसं रनअप मध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होतोय मात्र आपण पाहू शकाल या ठिकाणी फलंदाजाला मैदानामध्ये सेट व्हावे लागेल चांगली फलंदाजी करावी लागेल कारण पहिलं षटक संपले पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या अवघ्या 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय पीएमचं षटक होतं पीएमच्या षटकामध्ये चांगले रणनीती आखायची होती मात्र तसं चित्र या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाहीये यावेळेला आपण पाहतोय पहिल्या चेंडू या ठिकाणी फेकला जातोय इट इज अ वाईड कॉल वाईडचा कॉल येतोय या ठिकाणी पंचांचा मात्र उजवेशीच्या बाहेरून जाणारा अवंतर चेंडू फेकला जातोय आणि अवंतर एका धावेने टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचले इथे 7 या धावसंख्येवरती 7 धावा धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या कुशिवली संघाचे आपण पाहतोय हा गोलंदाज विचार केला तर चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे गोलंदाजाकडे मात्र तोच गोलंदाज आपण पाहतोय यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅक टू बॅक खराब चेंडू फेकले जात आहेत आणखीन एक वाईट चेंडू इथे आपण पाहू शकाल आणखीन एक धाव या ठिकाणी संघाच्या अकाउंट मध्ये ऍड केली जाईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय 8 या धावसंख्येवरती पहिलं षटक फेकलं होतं जनार्दनने काय कमालीची गोलंदाजी केली होती त्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या नंतर आपण पाहतो या ठिकाणी मोतीराम गोलंदाजीवरती आलाय मात्र या ठिकाणी आपण पाहिला तर सलग 2 चेंडू खराब या ठिकाणी फेकलेत अबाधित चेंडू फेकलेत नंतर पुन्हा एकदा आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती यावेळीचा चेंडू आपण पाहतोय खूप वेगाने चेंडूवरती फेकला होता मात्र पंच आमच्याकडे बघतायत इट इज अ वाईड कॉल आणखीन एक वाईड चेंडू फेकला जातोय मात्र विचार केला तर 3 चेंडू सलग या ठिकाणी खराब चेंडू फेकले जातात गोलंदाज मोतीराम या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली होती मात्र या षटकामध्ये आपण पाहू शकाल मोतीराम हा गोलंदाज कुठेतरी मात्र शांत डोक्याने क्रिकेट खेळावं लागेल गोलंदाजाला मात्र उर्वरित आपण पाहिल्या 3 चेंडू मात्र या ठिकाणी खराब फेकले मात्र यावेळीचा चेंडू आपण पाहू शकाल चौथा चेंडू देखील पंच आमच्याकडे बघतायत इट इज अ वाईड कॉल चौथा चेंडू देखील या ठिकाणी वाईड फेकला जातोय मात्र मैदानामध्ये आपण निश्चित पाहू शकाल गोलंदाज मोतीराम या गोलंदाजाला कुठेतरी मात्र चांगली गोलंदाजी करणार का गोलंदाज आपण निश्चित पाहू शकाल तर वरोसे संघाचा संघनायक आपली एंट्री फी आयोजकांकडे जमा करा
मोतीराम या गोलंदाजाला मात्र कुठेतरी विचार करावा लागेल, कारण आतापर्यंत पाहिला 4 चेंडू फेकले, 4ही चेंडू या ठिकाणी खराब चेंडू फेकले गोलंदाजा मोतीराम या गोलंदाजाने. मात्र पहिल्या षटकामध्ये जवळपास आपण विचार केला गोलंदाजा जनार्दन या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती, मात्र इथे कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल आपण पाहू शकाल. यावेळी फुल टॉस होता, मात्र आपण पाहिला मिड विकेट रिझन इथे टार्गेट केलं जाते, कार्पेटच्या साहाय्याने चेंडू निघून जातोय. यावेळी येतोय फलंदाज अशोकच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार. डीजे चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो, संघ जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती. 14 धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटक फेकत असताना गोलंदाज मोतीराम या गोलंदाजाला पहिले 4 चेंडू खराब फेकले होते, त्यानंतरच्या चेंडूवरती एक चौकार, मात्र एका चेंडूवरती 8 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजांना. यावेळी आपण पाहिला चेंडू फार वेगाने फेकला होता, पंच आमच्याकडे इशारा करतायत इट इज अ वाईड बॉल. अजून एक आव्हानतर चेंडू या ठिकाणी फेकला जातोय, आणखीन एक धाव इथे टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला या ठिकाणी 15 या धावसंख्येवरती. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. काय या ठिकाणी मैदानामध्ये घडलं जाते आपण पाहू शकाल. पहिले 4 चेंडू या ठिकाणी खराब फेकले होते, त्यानंतरच्या चेंडूवरती एक चौकार आला, आणखीन एक या ठिकाणी वाईट चेंडू फेकले जाते गोलंदाजा मोतीराम या गोलंदाजावरती आपण पाहू शकाल. मात्र एका चेंडू मागे 9 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने आतापर्यंत आपण पाहू शकाल. पंचच्या डावीकडे चेंडू फेकण्यासाठी सज्ज, मात्र पुन्हा एकदा निश्चित आपण पाहू शकाल पंच आमच्याकडे वळत आहेत. काय खराब गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. आणखीन एक वाईट चेंडू फेकला जातोय गोलंदाज मोतीराम या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहायला गेलो तर सलग या ठिकाणी स्पीडअप घ्या मित्रांनो. वाशिवली संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण स्पीडअप घ्या. आधीच या स्पर्धेला उशीर देखील झालाय आणि आजच्या दिवसात आजच्या रात्रीमधील आपण जवळपास पाहायला गेलो तर या ठिकाणी तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू असताना एका साईडला कुशिवली आणि एका साईडला वाशिवली अशा दोन संघांमध्ये बिग फाईट मॅच आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज पंचाच्या उजवीकडे चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपण पाहू शकाल. यावेळीचा चेंडू आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो, मात्र यावेळी आपण पाहिला तर कुठेतरी निर्धाव चेंडू फेकला जातोय गोलंदाजा मोतीराम या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक चौकार आल्या होत्या, त्यानंतर कमबॅक इथे मैदानामध्ये केलं जातंय गोलंदाज मोतीरामच्या माध्यमातून. आता फलंदाज आपण पाहू शकाल अशोक या फलंदाजाने एक चौकार जरूर दाखवून दिलाय, आता तो फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा राईट हँडवरती विकेटने मारा करण्यासाठी तयार यावेळी आपण पाहतोय. आणखीन एक या ठिकाणी चांगले गोलंदाजी आपण पाहू शकाल. आणखीन एक डॉट चेंडू फेकला जातोय, मात्र आतापर्यंत पाहिल्या मात्र 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकले त्या गोलंदाजानं. एक चौकार आला, त्यानंतर कमबॅक केलं जात आहे. या षटकामध्ये आपण जवळपास विचार केला या गोलंदाजानं कुठेतरी वाईट चेंडू पाहिल्या तर 6 वाईट चेंडू या गोलंदाजानं फेकले, मात्र आतापर्यंत आपण पाहिलं यावेळी बॅट चीन साइड जरूर लागली होती. फार चांगलं क्षेत्ररक्षण यष्टिरक्षकाच्या मागे आपण पाहू शकाल आणि या ठिकाणी आपण पाहतोय आणखीन एक डॉट चेंडू फेकला जातोय. मात्र आतापर्यंत आपण पाहिला संघाची धावसंख्येचा विचार केला तर संघ जाऊन पोहोचला इथे 16 या धावसंख्येवरती. मात्र इथून आपण पाहू शकाल काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजा मोतीराम या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. जरी 7 चेंडू आपण तर फेकले होते, त्यानंतर कमबॅक इथे मैदानामध्ये केलं जाते गोलंदाजा मोतीरामच्या माध्यमातून. यावेळी यॉर्कर लाईनचा चेंडू फेकला होता, मात्र बॅट चेंज साइड एज या ठिकाणी आपण पाहिला फर्स्ट स्लिपचं क्षेत्ररक्षण जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं जात आहे. मात्र एक धाव इथे कंप्लीट केली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 17 या धावसंख्येवरती. 17 धावा धावफलकावरती निश्चित आपण पाहू शकाल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर कुशिवली संघ निश्चित आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केले होते, त्यानंतर इथे आपण पाहतोय या षटकामध्ये कुठेतरी चांगली धावसंख्या आली. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलगुरा टप्प्याचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता, लॉंग ऑनला ट्रॅपल होतोय चेंडू, मात्र तोपर्यंत आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेने पंच इशारा करता देखील या ठिकाणी षटक देखील संपलाय. पहिल्या षटकानंतर संघाची दुसऱ्या षटकानंतर संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 18 या धावसंख्येवर. तर वरोसी संघाचा संघनायक अंकुशला विनंती असेल आपण आमच्या आयोजकांशी संपर्क करा.
बोरसे संघाचा संघनायक अंकुश, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण आमच्या आयोजकांशी संपर्क करा. उर्वरित आपण पाहिला 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या आपण पाहिली तर संघ जाऊन पोहोचला इथे 18 या धावसंख्येवरती. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. मात्र गोलंदाज झालाय तिसरे षटक फेकण्यासाठी. या ठिकाणी आपण पाहू शकाल हर्ष गोलंदाज सांघिक तिसरा आणि वैयक्तिक कोटीतील पहिले षटक पंचांच्या उजवे डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज पण पाहतोय. यावेळी आपण पाहतोय काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुरेख या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील चांगले केले होते. मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय खेळपट्टीवर दोन्ही फलंदाज सलामत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि एक धाव इथे कन्वर्ट केली जाते आणि एका धावीने टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 19 या धावसंख्येवरती. 19 धावा धावफलकावरती. तिसरं षटक फेकत असताना गोलंदाज हर्षद देखील चांगली गोलंदाजी करतोय. ज्याप्रमाणे पहिले षटक फेकलं होतं जनार्दन त्याचप्रमाणे या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न चेंडू बराच वेळ हवेमध्ये यष्टिरक्षण डुकाले येतोय. सुरेख झेल टिपली जातोय. या ठिकाणी आपण पाहू शकाल दुसरा झटका बॅटिंग करणाऱ्या कुशिवली संघाला. डीजा फलंदाज आपण पाहू शकाल या ठिकाणी बाद झालाय. अशोक फलंदाज बाद झालाय. मात्र स्पीडअप करा कुशुली संघ. आपण फलंदाज मैदानामध्ये लगेच पाठवा. टीमची धावसंख्या पण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय 19 या धावसंख्येवरती आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. फलंदाज रुपेश हा फलंदाज मैदानामध्ये गेलाय. मात्र एका साईडला पण पाहायला गेलो तर फलंदाज अनिल आणि एका साईडला पण पाहतोय रुपेश हा फलंदाज मैदानामध्ये गेलाय. मात्र डावखुऱ्याचा फलंदाज डावखुऱ्याचा विचार केला तर क्रिकेटमध्ये घातक म्हटलं जातं डावखुऱ्याच्या फलंदाजाला. मात्र तो फलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये रुपेश हा फलंदाज. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकाल या ठिकाणी चांगली गोलंदाजी करताना हर्ष या गोलंदाजाला तिसरं षटक फेकत असताना काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हर्ष या गोलंदाजाला पंचाच्या उजवीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपण पाहू शकाल गोलंदाज हर्ष या गोलंदाज. तर स्ट्राईक घेण्यावरती आपण पाहतोय रुपेश लवकर फुल टॉस होतोय. या ठिकाणी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. कार्पेटच्या सहाय्यानं चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय. सुरेख क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला तोपर्यंत आपण पाहिला एक धाव इथे वेगाने कंप्लीट केली जाते आणि एका धावीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचलाय 20 या धावसंख्येवरती. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारे कुशिवली संघ आपण पाहू शकाल आणि त्याच्या विरोधात फाईट करणारा या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर वाशिवली संघ देखील या ठिकाणी चांगला संघ आहे आणि दोन्ही संघ आज एकमेकांच्या समोर या मैदानामध्ये लढताना आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळी फुल टॉस होता. मात्र फुल टॉसला पूल करण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेट रिजनला चेंडू 1 बाउन्स कलेक्ट केला जातोय. दुसरे साइड निघाले. मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवरती. 22 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल कुशिवली संघाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मात्र गोलंदाजी काय कमालीच्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाजाला रोखून ठेवण्याचं काम केलं जाते. गोलंदाज हर्ष माध्यमातून तिसरे षटक फेकत असताना पुन्हा एकदा पंचाच्या डावीकडे चेंडू फेकण्यासाठी सज्ज. यावेळीचा चेंडू पंच आमच्याकडे बळत आहेत. इट इज अ वाईड बॉल. उजवेष्टीच्या बाहेरून जाणारा अवंतर चेंडू फेकला जातोय आणि आणखीन एक धाव इथे ऍड केली जाईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 23 या धावसंख्येवरती. मात्र तिसरे षटक फेकत असताना काय कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतोय हर्ष गोलंदाजाची. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पंचाच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज. यावेळीचा चेंडू आपण पाहतोय अक्कू टप्प्याचा चेंडू जरूर होता. मात्र चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे जातोय. येतोय फलंदाज अशोकच्या बॅटमधून हा चौकार. तर अनिल या फलंदाजाच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला आणि चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 27 या धावसंख्येवरती. 27 धावा धावफलकावरती आपण निश्चित पाहू शकाल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या कुशिवली संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकाल तिसरे षटक फेकत असताना गोलंदाज आपण पाहतोय
हर्ष या गोलंदाजाला मात्र चांगली गोलंदाजी जरूर पाहिली. मात्र या बिलच्या चेंडूवरती एक चौकाराला पुन्हा एकदा आपण पाहतोय डीप मिड विकेट रिझनला चेंडू रावल होतोय. बट बाउन्स चेंडू कलेक्ट केला जातोय. फार चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मात्र तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाते आणि एका धावेने टीमची धावसंख्या आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचलाय 28 या धावसंख्येवरती आणि पंच इशारा करताय त्या ठिकाणी तिसरं षटक देखील संपलाय आणि तिसऱ्या षटकानंतर संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 28. मॅच आपण पाहतोय एका साईडला आपण पाहिला कुशिवली संघ आणि एका साईडला आपण पाहतोय वाशिवली संघ. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कुशिवली संघाची धावसंख्या आपण पाहतोय या ठिकाणी 28 धावा धावफलकावरती. मात्र गोलंदाजी करणारा वाशिवली संघाची गोलंदाजी आपण पाहतोय काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाजी मार्कवरती. अनिल हा गोलंदाज झालाय गोलंदाजी मार्कवरती. चौथं षटक फेकण्यासाठी आपण पाहू शकाल गोलंदाज अनिल हा गोलंदाजी मार्कवरती आलाय. मात्र इथे षटक कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल गोलंदाज आपण पाहू शकाल. चौथं षटक या शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल कारण संघाची धावसंख्या आपण पाहिल्या अवघ्या 28 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकामध्ये आपण निश्चित पाहिल्या. मात्र चौथं षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाज अनिल आपण पाहतोय. पहिल्या चेंडू या ठिकाणी पाहतोय पंच आमच्याकडे वळतायत या ठिकाणी इथेच वाईटचा कॉल येतोय. आणखीन एक धाव इथे टीमच्या अकाउंट मध्ये ऍड केली जाईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल संघ जाऊन पोहोचलाय 29 या धावसंख्येवरती. 29 धावा धावफलकावरती आपण निश्चित पाहू शकाल. बॅटिंग करणाऱ्या कुशिवली संघाच्या माध्यमातून इथं चांगली फटकेबाजी मात्र मैदानामध्ये पाहायला मिळले नाही. मात्र एक चौकार आल्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये शांत फलंदाजीला करण्याचं काम इथे गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. या बेलचा चेंडू गुंडलेतवर चेंडू फेकला होता. मात्र सरळ टप्प्या पडल्यानंतर इष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो. मात्र निर्धाव चेंडूशी सांगता होते जरी एक चेंडू खराब फेकला होता त्यानंतर कमबॅक इथे कसं केलं जात आहे हे जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. अनिल या गोलंदाजीच्या माध्यमातून या बेलचा चेंडू मात्र निर्धाव चेंडू फेकला जातोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहिला फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय जो फलंदाजाने एक चौकार लागून दिलाय तो फलंदाज आपण पाहू शकाल. अनिल हा फलंदाज मैदानामध्ये स्ट्राईकच्या उंबरठ्यावरती आपण पाहतोय. यावेळी डागसीचा डाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुढे सरसावून चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चेंडू आपण पाहिला तर टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो. आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकाल. निर्धाव चेंडू फेकला जातो गोलंदाजा. अनिल या गोलंदाजाच्या माध्यमातून काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अनिल या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर फलंदाज आपण पाहू शकाल अनिल हा फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये एक चौकारच्या फलंदाजाने दाखवून दिला होता. तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शांत करण्याचं काम केलं जाते गोलंदाजा. अनिल या गोलंदाजाच्या माध्यमातून अनिल टू अनिल निश्चित आपण पाहू शकाल. फलंदाज देखील अनिल आहे आणि गोलंदाज देखील अनिल आहे. दोन या ठिकाणी अनिल मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या समोर लढताना आपण पाहू शकाल. मात्र फलंदाजी करणाऱ्या अनिलला मात्र गोलंदाज अनिलनं शांत मैदानामध्ये ठेवलाय. कारण ज्या फलंदाजाने एक चौकार जरूर दाखवून दिला होता त्याच्या बॅटमधनं मात्र तोच फलंदाजाला इथे मैदानामध्ये शांत उभं केले गोलंदाज अनिलनं. यावेळी पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू आले. आणखीन एक झटका टीम कुशिवली संघाला. बादशाला आपण पाहू शकाल या ठिकाणी दिलीप हा फलंदाज मैदानामध्ये गेलाय आणि हा फलंदाज बाद झालाय. षटकातील काही चेंडू शिल्लक असताना गोलंदाज काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये कुशिवली संघाच्या माध्यमातून. गोलंदाज आपण पाहू शकाल अनिल या गोलंदाजाला फलंदाज अनिलला मात्र मैदानामध्ये शांत केलं होतं. तो गोलंदाज आपण पाहतोय
आणीला गोलंदाज या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजी करताना शेवटचं षटक घ्या. शेवटच्या षटकातील काय चेंडू शिल्लक असताना निश्चित आपण पाहू शकाल काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. मात्र फलंदाज आपण पाहू शकाल स्ट्राईक गेंडवरती दिलीप हा फलंदाज नौका फलंदाज मैदानामध्ये गेला. स्ट्राईकच्या उंबरठ्यावरती आपण पाहतोय. मात्र इथे दिलीपला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो संघ जाऊन पोहोचला इथे 29 या धावसंख्येवरती आपण निश्चित पाहू शकाल. गोलंदाज पंचांच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय. यावेळी आपण पाहतोय डान्सिंग द डाऊन खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला चेंडू नो मॅच स्टँड मध्ये लँड होतोय. चेंडू सीम आरच्या पलीकडे जातोय. वन बाउन्स चौकार. तर या चौकारच्या मदतीने विचार केला संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 33 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. मात्र फलंदाज रुपेश या फलंदाजाला मैदानामध्ये लवकर येण्याची गरज होती कारण मैदानामध्ये आपण पाहतोय या फलंदाजाने आल्या आल्या एक चौकार दाखवून दिला जरूर. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल यावेळी आखूड टप्प्याचा प्रयत्न होता. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पंच इशारा करतायत या ठिकाणी. त्या ठिकाणी चौथं षटक देखील संपलाय. मात्र उर्वरित आपण पाहिला पहिला पूर्वार्ध संपलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असणाऱ्या कुशोली संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघ जाऊन पोहोचला इथे 33 या धावसंख्येवरती. तर आम्ही विनंती करतोय वाजापूर संघाचा संघनायक आणि रामसाई संघाचा संघनायक आपण टॉस साठी संपर्क करा. कुशोली संघाच्या संघनायकाला विनंती असेल पण लगेच क्षेत्ररक्षक सजूर घ्या आणि वाशिवली संघाचे फलंदाज आपण मैदानामध्ये पाठवा. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. मात्र या स्पर्धेचा नियम आहे आपण पाहू शकाल 33 धावा धावफलकावरती विजयासाठी 34 धावांची गरज आहे. मात्र इथे दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या वाशिवली संघाचे सलामीवीर मैदानामध्ये जा लवकर मित्रांनो. तर वाशिवली संघाचे सलामीचे फलंदाज आपण पाहू शकाल एका साईडला जनार्दन आणि एका साईडला आपण पाहू शकाल मंगेश असे दोन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकाल. मात्र पहिले षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल दिलीप हा गोलंदाज ज्यानं जवळपास आपण विचार केला बॅटिंग करत असताना मात्र एक चौकार जरूर दाखवून दिला होता. तर तो गोलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती आलाय कुशोली संघाच्या माध्यमातून. मात्र फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल जनार्दन आणि एका साईडला आपण पाहू शकाल मंगेश हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
24 चेंडू आणि 34 धाबींचा पल्ला गाठायचा इथे बॅटिंग करणाऱ्या वाशिवली संघाला पण पाहू शका. स्ट्राईक एंडवरती फलंदाज मंगेश फलंदाज आपण पाहतोय. मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल जनार्दन हा फलंदाज. गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिले षटक फेकण्यासाठी रुपेश हा गोलंदाज. दिलीप हा गोलंदाज पण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिलं षटक पीएमचं षटक आहे. मात्र पीएमचं षटक कोणत्या प्रकारे फेकेल आपण पाहू शकाल. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. या ठिकाणी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. मात्र एक धाव इथे कंप्लीट केली जाते. मात्र चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत आपण पाहू शकाल इथे एका धावेने अकाउंट ओपन केलं जात आहे बॅटिंग करणाऱ्या वाशिवली संघाचा आपण पाहू शकाल. या ठिकाणी आपण पाहिला तर 34 धावेंचा पल्ला गाठत असताना गोलंदाजी मार्कवरती आलाय. या ठिकाणी आपण पाहायला गेला दिल्लीप हा गोलंदाजी मार्कवरती. मात्र फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल जनार्दन हा फलंदाज. यावेळी चेंडू आपण पाहतोय या गुड लेंथ वरती चेंडू फेकला होता जरूर. मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. यावेळीचा चेंडू मात्र निर्धाव चेंडू फेकला जातोय. उर्वरित आपण पाहिला 2 चेंडूचा खेळ इथे संपलाय. मात्र 2 चेंडू मध्ये 1 धाव इथे धाव फलकावरती आले. 34 धावेंचा पल्ला गाठत असताना इथे आपण पाहतोय वाशिवली संघ या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा पाहू शकाल जनार्दन हा फलंदाज. टप्प्याचा चेंडू होता. त्या चेंडूला मात्र कट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चेंडू सरळ यष्टिरक्षकामध्ये जाऊन विसावतो. मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू फेकला जातोय. 1 धाव आली होती. त्यानंतर इथे आपण पाहू शकाल डॉट आणि डॉट चेंडू फेकले जात आहेत. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज दिलीप या गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल फलंदाज जनार्दन हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती. या बेलचा चेंडू आपण पाहू शकाल मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न जरूर केला होता. यॉर्कर लाईनचा चेंडू इथे फेकला होता. मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. आणखीन एक डॉट चेंडू येतो या ठिकाणी आपण पाहिला तर सलग 3 चेंडू निर्धाव केले जात आहेत. गोलंदाज काय कमालीची गोलंदाजी करतो आपण पाहू शकाल. दिलीप या गोलंदाजाला मात्र स्ट्राईक एंडवरचा फलंदाज आपण पाहिला तर जनार्दन हा फलंदाज मात्र या फलंदाजच्या नावाने हा संघ ओळखला जातो कुशिवली संघ. मात्र त्या फलंदाजाला मैदानामध्ये शांत करण्याचं काम केलं गोलंदाज दिलीप या गोलंदाजानं. 34 धावेंचा पल्ला गाठत असताना मैदानामध्ये पहिल्या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी. यावेळी शॉर्ट पिच होता. मात्र शॉर्ट पिचला पूल केला. चेंडू फाईन लेग क्षेत्रात जातोय. सीमारेषा पलीकडे हा येतोय जनार्दनच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या पण पाहिली. संघ जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. गोलंदाज दिलीप या गोलंदाजच्या माध्यमातून मात्र शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूवरती कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल. यावेळी मोठा फटका बॅटचं पेस ओपन केलं जात आहे. चेंडू आपण पाहिला लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे जातोय. आउट ऑफ द पार्क. दॅट इज अ बिग 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 सिक्सर. रुपेश गोलंदाजी मार्कवरती आलाय. दुसरं षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाज रुपेश गोलंदाज आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतोय पेपॉलची अपील जरूर केली जाते. पंचांकडे जाते. या ठिकाणी आपण पाहू शकाल पंचांचं बोट आकाशाकडे. या ठिकाणी आपण पाहू शकाल वाशिवली संघाला लागणारा पहिला झटका. फलंदाज मंगेश बॅक टू द डग आउट. आपण टॉस साठी संपर्क करा.
तर निश्चित आपण पाहू शकाल या सामन्याची नाणेफेकी करतील वामन सर हिंदोळे मेन फ्रॉम गाडेश्वर, ज्यांचे शुभ असते या सामन्याची नाणेफेकी केली जाईल. आपण पाहू शकाल एका साईडला पण पहिला तर बाजापूर शंकरचा संघ आणि एका साईडला पण पाहू शकाल रानसे मात्र तो धर्माचा संघ असणार आहे. मात्र पुन्हा एकदा ओळ्या मैदानाकडे गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज मार्कवरती रुपेश शाबिलचा चेंडू आपण पाहतोय. काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला जातोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय. सीमारेषा पलीकडे देतो. हा येतोय ब्रँडेड चौक. आलेल्या फलंदाजांना एक चौकार दाखवून दिला. आपण पाहू शकाल दत्ता या फलंदाजांना जवळपास संघाची धावसंख्या आपण विचार केला तर संघ जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती. काय कमालीची फटकेबाजी आलेली आहे. शॉर्ट पिच होता मात्र शॉर्ट पिचला उडवायचं होतं. मिड विकेट रिझन इथे क्लिअर केला होता मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मात्र तोपर्यंत आपण पाहिला एक धाव इथे कंप्लीट केली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 या धावसंख्येवरती. आपण पाहू शकाल दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या वाशिवली संघाला 34 धावा जमा करायच्या होत्या मात्र संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर 16 धावा इथे धावफलकावरती लगावल्या आहेत. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती जनार्दन हा फलंदाज ज्याने एक चौकार षटकार आपल्या बॅटमधून दाखवून दिलाय. तोच फलंदाज स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता मात्र पंच आमच्याकडे वळतायत. इंडीचा वाईट चेंडू एबिलचा चेंडू आपण पाहिला तर अभ्यंतर चेंडू फेकला जातोय. आणखीन एक धाव इथे संघाच्या अकाउंट मध्ये ओपन या ठिकाणी ऍड केली जाईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 17 या धावसंख्येवरती. 17 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय रुपेश या गोलंदाजाला शॉर्ट पिच होता मात्र बॅटच्या मधोमध चेंडू फेकून दिला जातोय आउट ऑफ द पार्क. दॅट इज अ बिग 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 सिक्स. निश्चित आपण पाहू शकाल अजूनही 11 धाब्यांची गरज आहे इथे बॅटिंग करणाऱ्या वाशिवली संघाला. फलंदाज जनार्दनच्या बॅट मधून काय तडाखेदार बॅटिंग पाहायला मिळते. अजून एक मोठा फटका पण पाहिला लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे 6 धावेसाठी जाडला मात्र यावेळीचा चेंडू आपण पाहू शकाल पंच आमच्याकडे इशारा करतायत. इट इज अ वाईड बॉल. उजव्या बाहेरून जाणारा आणखीन एक अभ्यंतर चेंडू फेकला जातोय आणि अभ्यंतर एका धावेने टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला या ठिकाणी 24 या धावसंख्येवरती. बॅटिंग करणार खुश या ठिकाणी पाहू शकाल वाशिवली संघ मात्र जो संघ या जनार्दनच्या नावाने ओळखला जातो तो जनार्दन मात्र मैदानामध्ये बरसतो. यावेळी आपण पाहू शकाल मिड विकेट रिझन टार्गेट केलं होतं चेंडू वन बाउन्स सीमारेषा पलीकडे जातोय मात्र यावेळी येतोय फलंदाज जनार्दनच्या बॅट मधून चौकार. अजूनही पण पाहू शकाल 6 धावेची गरज आहे इथे आपण पाहतोय जनार्दनच्या बॅट मधून काय तडाखेदार बॅटिंग. एक चौकार षटकार आणि अजून एक चौकार आपण पाहतोय. लाजवाब बॅटिंग फलंदाज जनार्दन या फलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतोय काय कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना. पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश गोलंदाजी मार्कवरती यावेळी आपण पाहतोय बॅट पर चेंडू होता मात्र बॅटचा चेंडूचा संपर्क घेतला नाही आणि चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू फेकला जातोय मात्र षटकातील काही चेंडू शिल्लक असताना निश्चित आपण पाहू शकाल या ठिकाणी षटक देखील या ठिकाणी संपलाय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 28 या धावसंख्येवर. स्पीडअप घ्या मित्रांनो. तिसरं षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाजी मार्कवरती रेवनाथ हा गोलंदाज आपण पाहू शकाल मात्र अजूनही आपण पाहिला 12 चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. फलंदाज आपण स्ट्राईक एंडमध्ये आपण पाहतोय दत्ता फलंदाज पंच इशारा करताय. इट इज अ वाईड बॉल. या ठिकाणी डावेच्या बाहेरून जाणारा अभ्यंतर चेंडू फेकला जातोय आणखीन एक धाव इथे ऍड केली जाईल. आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या या ठिकाणी 29 धावा इथे धावफलकावरती अजूनही 5 धाब्यांची गरज आहे. इथे विजयासाठी आपण पाहू शकाल
वाशिवली संघाला या ठिकाणी आपण पाहतोय फुल टॉस होता, मात्र फुल टॉसला इथे सन्मान देण्याचा प्रयत्न केला. पसिलिपचा क्षेत्ररक्षकाने जबरदस्त क्षेत्ररक्षक केला. तोपर्यंत आपण पाहिला एक धाव इथे कंप्लीट केली जाते आणि एका धावेने टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय 30 या धावसंख्येवर. 30 धावा यावेळी बॅट्स इनसाइड एज पंचांकडे अपील एस. इथे फलंदाज बाद होईल. जनार्दन बॅक टू द पवेल. जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली. जनार्दन या फलंदाजांना दाखवून दिले मैदानाच्या आतमध्ये. मध्ये यावेळी आपण पाहिला तर जनार्दन या फलंदाजाला देखील मैदान सोडावं लागतं. जवळपास आपण विचार केला अजूनही 4 धाब्यांची गरज आहे विजयासाठी. फुल टॉस होता, मात्र मोठा फटका ठिकाणी पाहू शकाल. मिड विकेट रिझन टार्गेट केला जात आहे. चेंडू फेकून दिला जातोय आउट ऑफ द पार. विजयी फटका आपण पाहू शकाल फलंदाज दत्ताच्या बॅट मधून. सामनावीर मॅन ऑफ द मॅच किताब